हे बच्चा पार्टी, कैसे हो रहे आप लोग रे सारे बच्चे, है ना? आय होप आप बहुत बेहतरीन होंगे. खूप छान असणार तुम्ही सगळेच जण. बघा आपण सगळेजण बघत होतोय. आपलं सीरीज सुरू आहे. काय म्हणतात तरी त्याला? वैदिक मॅथ, है ना? आजचा आपला तिसरा पार्ट राहणार है. काल काही कारणास्तव मला जरा नहीं जमलं रे ते पॉसिबल. ओके. आई होप आपको सभी को आवाज़ आ रही होगी ऐसा मुझे लगता है ना? आज ये मैं शायद लाइव नहीं ले पाऊँगा बच्चा क्योंकि जरा थोड़ा मतलब बोल सकते हो कुछ ना कुछ रीज़न है ना? अननेसेसरी एक्सक्यूज़ेज़ देने से अच्छा, है ना? तो देखो बच्चा स्टार्ट करते हैं. हम लोगों ने बघा का वैदिक मॅथमध्ये बॅलन्सिंग रूल काल खूप छान म्हणजे परवाच्या दिवशी खूप छान पद्धतीने केलं होतं. त्याचा उपयोग आपण गुणाकारामध्ये कशा पद्धतीने करतोय, हे सगळं मी तुम्हाला तिथे ऑलरेडी सांगून ठेवलं, है ना? आज थोडंसं समोर जाऊया. काही वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे अजून मल्टिप्लिकेशन काही वगैरे जे काही असतात, त्यावर आधारित, है ना? तर ते बघूया कसं असते काय नाही म्हणून, है ना? तर चला स्टार्ट करू. तर थोडा समोर प्रोसीडिंग करूया आपण. म्हणजे आता बघा गुणाकार करत असताना जनरली बघा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये म्हणा किंवा अजून समथिंग जे कुठले पण आपले नॉर्मल 9th, 10th, 8th, 7th मध्ये पण जे काही खूप काही कधी असं मल्टिप्लिकेशन करत असताना, है ना? मल्टिप्लिकेशन करत असताना 4-5 गोष्टींची जरा आपल्याला खूप जास्त गरज पडत असते, है ना? त्यामध्ये जनरली जर मी तुम्हाला सांगेन, तर जेव्हा आज बघा आज जनरली आपण काय अभ्यास करणार आहोत त्यावर मी तुम्हाला डिस्कस करतो. आधीच सांगून देतोय. म्हणजे तुम्हाला अंदाज लागून जाणार, की आपल्याला काय-काय करणे आहे ना? आज आपल्याला बघायचं आहे, की 5च्या मल्टिपल है ना? मल्टिपल, ठीक है? मल्टिपल ऑफ 5, ठीक है? इसको मराठी में बोलते बच्चा 5चा गुना. 5चा गुना जर मला करायचा असेल किंवा 5चा गुणाकार, ठीक है? है ना? देखो मैं जरा एक चीज़ बता दूँ ओव्हरऑल मराठीचाच उपयोग करतोय म्हणून काही-काही इंग्लिशवाले जे विद्यार्थी असतात त्यांना ते कळत नाही, है ना? आणि म्हणून आधी मी थोडंसं इंग्लिशमध्ये पण सांगत जाणार आणि त्याचं रूपांतर थोडाफार नाही जास्त फार मराठीमध्ये करत जाणार. ओके. आणि दुसरं काय अभ्यास करणार आहोत? मल्टिपल ऑफ मल्टिपल ऑफ 25 म्हणजे 25 सोबत जर गुणाकार करायचा असेल तर, म्हणजे 25चा गुणाकार हा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पटपट कसं काय करणार त्याच्याबद्दल सांगणार आहे हां. तिसरा अभ्यास करणार आहोत मल्टिपल ऑफ 125 त्याच्याचमध्ये म्हणजे 125 चा गुणाकार. हा आपल्याला बघायचा आहे. ओके. ठीक आहे. अजून आपण काय बघणार आहोत रे 11चा गुणाकार खूप इम्पोर्टंट सांगणार आहे मी आज तुम्हाला. 11 मतलब सीधा-सीधा मला अरे बकरा नाही, नाहीतर बकरा समजलं. पहा सांगतो पहा. काय अभ्यास करणार आहोत तर मल्टिपल मल्टिपल ऑफ 11 म्हणजे 11चा गुणाकार. 11चा गुणाकार हा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे बाळा? चला तर सुरुवात करूया आणि अजून 2-3 टॉपिक आहेत ते आपण जसं-जसं समोर जाऊया तसं-तसं मी तुम्हाला सांगतोय. है ना? प्रॉपर सगळ्याच काही गोष्टी समजून जा रे. खरं सांगतोय बघा, हे तुम्हाला जरा काय म्हणतात, आम्हाला ते येतो सर, हा आम्हाला काही गरज नाहीये, हे असं वाटत असेल ना, तर त्याला खूप छान गोष्ट आहे, तशातला काही भाग नाही. जर तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन तुमचे येत असतील, तर मग काही हरकत नाही, है ना? पण जर फास्ट कॅल्क्युलेशन येत नसेल, तुम्ही तरी पण आयडेंटिफाय करून बघाल स्वतःला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाणार, की खरंच ॲक्चुअलमध्ये गुणाकार केला असता आणि जे मी आता सांगणार आहे, ठीक आहे, त्याचा उपयोग करून ओव्हरऑल गुणाकार करणे छान की तसं छान? ठीक आहे. हे तुम्हीच मला कमेंट करून पाठवून द्याल, जेणेकरून मग मला आयडिया येऊन जाणार, की नाही आपण खरंच हे जे वैदिक मॅथ अभ्यास करत आहे, प्रॉपर पद्धतीने हां, ठीक है? अननेसेसरी डायरेक्टली कुछ भी डिसीजन मत ले लेना। पहले सोच के देखना, कैलकुलेशन करके देखना, उसके बाद ही मुझे डिसीजन बताना। ओके? है ना? कुछ भी पॉजिटिव रहे, नेगेटिव रहे, मुझे कोई दिक्कत नहीं बच्चा। हालाँकि जो चीज़ें मुझे आप तक पहुँचानी है ना? क्योंकि मुझे ऐसा लगता है कि वो वर्थ है। इसलिए ये सारी चीज़ें को साथ में आपको डिस्कस करा रहा हूँ, ओके? तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या प्रवासाला, है ना? चलो बच्चा देखो, जर पहिला मी तुम्हाला म्हटलं होतं, की मल्टिपल ऑफ 5 ठीक आहे. छान नोट बनवून तुमच्याकडे लिहून ठेवून द्याल. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय रे? तर 5चा गुणाकार. कसं काय करायचं रे 5चा गुणाकार? खूप सोपं. 5चा गुणाकार जेव्हा केव्हा तुम्हाला करायचं असते, ठीक आहे. 5 म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायचं बिलकुल नोट म्हणून लिहून ठेवूनच द्या सगळेच.
कोणी पण नवोदयचे विद्यार्थी असोत किंवा कोणी पण असो, ठीक आहे. नोट काय लिहून ठेवाल, 5 म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं. 10/2 असते. 5 म्हणजे लक्षात ठेवा 10/2. हा इतकं लक्षात ठेवा. 5 म्हणजे काय? 10/2. 5 म्हणता बरोबर तुमच्या डोक्यामध्ये काय आलं पाहिजे? 10/2 बस. ठीक आहे. जरा बघा, जर मी तुम्हाला म्हटलं आता, की या 252 पहा, 252 5 ने गुणाकार कर. 252 5 ने गुणाकार कर. मग गोष्ट सांगा रे, हालांकी तुम्ही तर पटसे गुणाकार करून सांगू शकता 5 दुने सर 10 ठीक आहे. असं डायरेक्टली 252 इंटू 5, 5 2 जा 10 ठीक आहे. आणि नाहीतर बॅलन्सिंग पद्धत तर तुम्हाला काल मी सांगितलंच होतं. बॅलन्सिंग पद्धत काय होती आपली? 5 दुने 10, 5 5 25, 5 दुने 10. हा 0 आणि मग 6 आणि 2 आणि 1 डायरेक्ट. असं पण तुम्ही करू शकता. पण बघा, आता आपण ट्रिकचं कसं यूज करणार आहोत, त्यावर आपण डिस्कस करूया. ओके. म्हणजे तुमचे पॉइंट ते जे काही आहेत ते आता क्लिअर होऊन जातील, की मी कसं याला डायरेक्ट करत आहे. मग बघ, 252 गुणीला 5 करणे आहे म्हणजे 252 गुणीला 10/2 करू शकतो. दिमागामध्ये बघा, जनरली फक्त असं विचार करायचा रे, की मला गुणीला 10 करणे आहे आणि भागीला 2 करणे आहे. 5चा गुणाकार करत असतानाच बरं, हा लक्षात ठेवायचं. काय म्हटलं मी, की 5चा जेव्हा तुम्हाला गुणाकार करणे आहे, ज्या संख्येसोबत तुम्हाला 5 ने गुणाकार करणे आहे, त्या संख्येला आधी 2 ने डिव्हाईड करून टाका आणि एक शून्य लावून टाका बस. म्हणजे बघा, भागाकार सोपं, गुणाकार फिक्स. हा लक्षात ठेवा. त्याचा अर्धा करणे रे. 252चा अर्धा करणे म्हणजे काय? आता बघ, अर्धा. सीधा इथं असं लक्षात ठेवाल 5चा गुणाकार करत असताना नोटमध्ये, की ज्यासोबत गुणाकार करायचा आहे 5ला, त्या संख्येचा अर्धा म्हणजे संख्येचा अर्धा करणे व त्यासमोर त्यासमोर 0 लावणे. बस. हाच काम आहे तुमचं. दुसरं काही नाही. हे नोट एक तर 10/2 ने गुणाकार करा किंवा संख्येचा अर्धा करून त्यासमोर 0 लावून टाका. बघा, मी काय करतोय 252 मला जसं दिसलं. 252 गुणीला 5 मला करायचं आहे ना, मी 5 सोबत गुणाकार न करता डायरेक्ट काय करतोय 2 ने डिव्हाईड करतोय. बघा 2 ने डिव्हाईड करतोय. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 6 जा 12 आणि एक शून्य लावतोय. खतम. बघा, आन्सर आला. समजत आहे मी काय केलं? 5 ने गुणाकार न करता ज्या संख्येने मला 5 ने गुणाकार करायचा आहे, त्या संख्येला 2 ने डिव्हाईड करा आणि एक शून्य डायरेक्ट लावा ना रे. आता ते तुम्हाला डिव्हाईड फास्टमध्ये करता आलं पाहिजे. मी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत आहे, ज्यांचे कॅल्क्युलेशन ऑलरेडी थोडा बहुत तरी छान होतं. ज्यांना समज आहे कॅल्क्युलेशनची, ज्याला समज आहे गुणाकाराची, ज्याला समज आहे फाळ्यांची, त्या व्यक्तींना किंवा त्या मुलांना किंवा त्या मुलीला या सगळ्या गोष्टी चिल्लर वाटतील, हे लक्षात ठेव. पण एवढंच की काहीतरी नवीन वाटेल, इतका पक्का आहे. कॅल्क्युलेशन अजून फास्ट होण्याचे चान्सेस वाढतील रे. ठीक आहे. काय करणे? अर्धा, शून्य, अर्धा आणि शून्य. बघा, अजून तुम्हाला सांगून देतो. बघा, 12. आता 12 गुणीला 5 आहे. तर आपल्याला माहित आहे 12 गुण 12 म्हणजे 60च होतोय. ठीक आहे. चला मी एक काम करतोय. इथे 3 1 2 करतो थोडासा मोठा. ठीक आहे. आता बघा 3 1 2 मला अगर सपोज 5 ने गुणाकार मी 312चा अर्धा करतो. 312चा अर्धा करणे म्हणजे काय? 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 2 6 जा 12 आणि हा एक शून्य. खतम. झालं माझा आन्सर. मी काय केलं? 312ला 2 ने डिव्हाईड केलं. बघा 2 1 जा 2 ठीक आहे. 2 5 जा 10 बघा हे कॅल्क्युलेशन मनात तुमचं आलं पाहिजे रे बाळा. आणि 2 6 जा 12. 156 त्याचा तो अर्धा होता आणि एक शून्य लावून टाकणे बस खतम काम. ठीक आहे. आता तुम्ही बघा याच्याबद्दल मी एक्झाम्पल्स देऊन देणार तुम्हाला. भले नाही तर मला देतोय. ठीक आहे. तुम्ही ट्राय करून टाकाल. ओके. है ना. आज मी आता इथं प्रॉपरली बघू नाही शकणार रे कारण की लाईव्ह नाही आहे हा. हा अपलोडेड राहणार सगळं व्हिडिओ. ओके. तरी मी शेवटी तुम्हाला होमवर्क देऊन देणार. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आपण बघूया रे बाळा. काय? तर मल्टिपल ऑफ 25 है ना? मल्टिपल ऑफ 25 म्हणजे 25चा गुणाकार. हा पण तसंच आहे. आता 25 सोबत गुणाकार करने आना रे तुम्हाला. अगर 25 के साथ मल्टीपल करना है तो एक चीज याद रखना. 25 के साथ मल्टीपल करना म्हणजे भागीला 4 करणे आणि शेवटी 2 शून्य लावणे. बस. म्हणजे काय करायचं? सीधा 25 म्हणजे दुसरं तिसरं काय नसून बघा प्रकार सांगतो मी.
25 म्हणजे दुसरं तिसरं काय नसून 100 भागीला 4. अरे हो रे, खरंच रे. 100 भागीला 4. ठीक आहे. म्हणजे सरळ-सरळ काय सांगायचं, याच्यामधलं नोट तुम्ही लक्षात ठेवायचं, ज्या संख्येला 25 ने गुणाकार करायचा आहे. हा खूप महत्वाचा आहे बरं, नाहीतर 25 ने गुणाकार करत बसणे दिमाग खराब, खूप टाईमपास होतो. ठीक आहे. काय म्हटलं मी, की दिलेलं जे कुठल्या संख्येला तुम्हाला 25 ने गुणाकार करणे आहे, त्या संख्येला 4 ने गुणाकार करणे. ठीक आहे. त्या संख्येस 4 ने गुणा करणे, ठीक आहे. व शेवटी 2 शून्य लावणे. याच्या आधी 1 शून्य लावत होता. आता काय 2 0 लावणे. समझला का? आई होप आपको ये समझ में आया होगा बच्चा. चलो ध्यान दीजिए अभी. अब मैं क्या करके बता रहा आप लोगों को. बघा एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. 252 गुणीला जर मला 25 करायचा आहे, तर किती टाईमपास होणार आपला? 252 ला 25 ने गुणाकार. 5 दुने 10. यानंतर मी तुम्हाला सांगणार बरं आहे बरं. खूप लवकर आपण चालू पण करणार आहोत ते. की 2 अंकी संख्यांचा गुणाकार डायरेक्ट वैदिक मॅथमध्ये कसं काय करतात ते पण मी तुम्हाला सांगणार. ओके. चला 5 दुने 10. त्यानंतर 5 5 25 ने 1 26 आणि 5 दुने 10 आणि 1 12. ठीक आहे. आणि बघ बे दुने 4, बे पंचे 10, बे दुने 5. ठीक आहे. म्हणजे 0, 10, 3 आणि 6. तर हा तुमचं इतकं वेळ झालं ना, वेळ लागलं ना, त्यापेक्षा काय करायचं रे, 252 ला जर 25 ने गुणाकार करायचा आहे ना, फक्त ती संख्या लक्षात घे. 252. त्या 252 ला फटाक से 4 ने भागाकार. आता ते दिमागामध्ये करता आलं पाहिजे, पण मी तुम्हाला ॲक्चुअलमध्ये करून दाखवतोय. 4 ने भाग द्या आणि त्यासमोर फक्त 2 शून्य लावा. कसा बघा? 4 सक 24. किती उरलं रे बाळा? 12 आणि 4 तिरी 12. ओके. म्हणजे हा 63 आलं आणि त्यासमोर फक्त 2 शून्य लावायचे. आता बघ काहीच नाहीये. मी काय केलं? 252 ला 4 ना डिव्हाईड केलं. ते मनात तुम्ही याला अगर सपोज करायला जमलं ना, खूप छान. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता. 25 ला 4 ने डिव्हाईड करायचं आहे. 4 सक 24 सर आणि 1 म्हणजे किती 12 तर 4 तिरी 12 शून्य. पटकन चुटकीभर सिंदूरवाला काम असते. खरंच रे. तुम्ही याला उपयुक्त करून बघा. जर 25च्या सोबत गुणाकार करायचा असेल ना, दिलेल्या संख्येला 4 ने भाग करा आणि शेवटी 2 शून्य लावा. चला एक एक्झाम्पल घेतोय, म्हणजे तुमचं अजून क्लिअर होऊन जाणार रे बाळा. बघ, बघ, बघ. काही नाही खूप सोपं असते बघ. त्याच्या नोट लिहून टाकाल ओके. बघ अजून एक एक्झाम्पल घेतोय मी, म्हणजे तुमचं पूर्ण डाउट क्लिअर होऊन जाणार. दुसरा एक्झाम्पल बघ. 332 ला 25 ने गुणाकार करा. फटसे. आता तसा टाइमपास करत बसून तर खूप वेळ लागणार आहे. बरोबर आहे. 332 ला 25 ने गुणाकार करणे. तर मी काय करणार मनामध्ये डिव्हाईड करतोय 332 ला 4 ने. बस 4 ने डिव्हाईड करायचं आहे. काय? तर 4 ने डिव्हाईड करायचं आहे तर 8 च 32 होतात. अरे माहिती आहे ना रे? 8 च 32. 32 झालं आणि मग उरलं काय 12. किती? किती? तर 4 तिरी 12 आणि 2 शेवटी शून्य लावून टाका. किती वेळ लागला? आता मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे म्हणून वेळ लागतोय. आता त्याला सॉल्व्ह करायला जास्तीत जास्त 2 ते 3 सेकंड. भागाकार करण्याने शेवटी 2 शून्य लावणार रे. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करून बघाल. 332 ला 25 ने की तुम्हाला नॉर्मली तुम्ही कॅल्क्युलेट कराल ना, नॉर्मली अगर सपोज तुम्ही असं मल्टिपल करून बघाल, तुम्हाला नाही जास्त कम से कम 20 ते 25 सेकंड तर जरूर लागतील. इतकं पक्का. तुमचे कितीही छान कॅल्क्युलेशन असतील तरी सुद्धा. ठीक आहे. पण असा विचार कराल तर तुम्हाला जास्तीत जास्त डिव्हाईड करायसाठी 4 ने डिव्हाईड करायला बड्या मुश्किलने 2 ते 3 सेकंड लागतात. किंवा खूप झाले तर 4 सेकंड. वाचले ना रे तुमचे सेकंड. जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला वेळ खूप वाचवावा लागतो ना. बरोबर आहे? है ना? तर बघा तुमची इच्छा तुम्हाला कशा पद्धतीने डील करायचा है, नॉर्मल पद्धतीने कैलकुलेशन करने हैं या वैदिक मैथ के हिसाब से आपको कैलकुलेट करना है। तो आप मुझे कमेंट करके बता सकते हो कि आपको किस मेथड का इस्तेमाल करना है। ओके? एंडिंग में मैं आपको होमवर्क एज़ अ होमवर्क कुछ तो भी एग्जांपल्स दे दूँगा। आप उस हिसाब से और मुझे सॉल्व करके बताइए, जिसके हिसाब से आपकी प्रैक्टिस बेहतरीन हो बच्चा। ओके? तो चलो नेक्स्ट एक्झाम्पल की तरफ नेक्स्ट प्रकारावर मी जातोय आता. जर मी म्हटलं तुम्हाला की मला मल्टिपल ऑफ 125 म्हणजे 125 सोबत गुणाकार. सोबत गुणाकार. ठीक आहे. यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायच्या. 125 सोबत गुणाकार करायचा आहे ना,
तर 125 म्हणजे नेमकं काय होते ते लक्षात आलं पाहिजे. 125 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 1000 भागीला 8 असते. तर याचं नोट काय राहणार रे बाळा? याचं नोट बघा. याचं नोट लिहून देतोय मी. याचा ट्रिक काय आहे, की ज्या संख्येला तुम्हाला 125 ने गुणाकार करा. नीट ऐकायचं बरं हां. ज्या संख्येला तुम्हाला 125 सोबत गुणाकार करणे आहे, तिथे लक्षात ठेवायचं काय? काय लक्षात ठेवायचं? नाही. काय लक्षात ठेवाल, की त्या संख्येला त्या संख्येला त्या संख्येला 8 ने डिव्हाईड करा. 8 ने डिव्हाईड करणे 8 ने डिव्हाईड करणे व शेवटी सरळ-सरळ शेवटी 3 शून्य लावणे. 3 झिरो लावणे. बघा 5च्या वेळेसची ट्रिक लक्षात आहे ना? अर्धा करणे आणि 1 शून्य लावणे. 25च्या वेळेसची ट्रिक लक्षात आहे ना? 4 ने डिव्हाईड करणे आणि 2 शून्य लावणे. तर 125च्या वेळेसची काय ट्रिक लक्षात ठेवायची? 8 ने डिवाइड करने यानी 3 शून्य लावने. बस रे, काहीच नसतंय बघा. ये जो ट्रिक्स मैं आपको बता रहा हूं ना, आप प्रॉपरली इसको अच्छे से समझ के एक जगह पे लिख के रख लीजिए बच्चा, और रोजाना उस चीज को देखा कीजिए, समझा कीजिए, है ना? या कुछ तो भी ऐसे डिस्कस किया कीजिए. मैं सच बता रहा, एक दफा आपने ये सारे के सारे ट्रिक्स, ये कुछ ज्यादा ट्रिक्स नहीं है बच्चा, बड़े मुश्किल से अपने बड़े मुश्किल से बोल सकते हो आप 15 ते 20 वैदिक मॅथवर लेक्चर होणार. त्या 15 ते 20 वैदिक मॅथच्या लेक्चर्स अगर सपोज तुम्ही छान पद्धतीने समजून स्वतःचे जेव्हा नोट्स बनवाल ना आणि जेव्हा मॅथमॅटिक्सला सॉल्व्ह करायला जेव्हा जाणार, तेव्हा खरंच सांगतोय तुमचं गणित खूप छान पद्धतीने सॉल्व्ह होणार. ओके? कुठे नाही कुठेतरी तुम्हाला याचा उपयोग 100% होईल रे हे बघा. ठीक आहे? चला समोर जाऊया बाळा आता. बघा याच्या अरे हां, याचं एक्झाम्पल घेत सांगायचं झालं तुम्हाला. चला काय घेऊ 252 ला जर 125 बापा, बापा, बापा. याला अगर सपोज नॉर्मली तुम्ही गुणाकार करून बघाल, तर किती किचकट राहील रे? 3 संख्याला 3 संख्यांनी गुणाकार करणे आहे, तर चांगलंच वेळ लागणार आहे. बरोबर आहे? तर अशा वेळेस काय करायचं 8 ने डायरेक्ट डिव्हाईड करा ना रे. 8 ने डायरेक्ट भागाकार करा आणि शेवटी 3 शून्य लावा. बस या 252 ला आता हे तुम्हाला पटकन 8 ने डिव्हाईड करता आला पाहिजे मनामध्ये. ठीक आहे? बघा, बघा काही नाही. आता बघा कसं आहे रे, आता खूप सारे मुलं माहिती आहे का डिव्हाइडमध्ये पण कन्फ्युजन होतात इथे हां. बघा या ठिकाणी गलती कसे करतात ते, "सर हा तर 8 ने डिव्हाईड होत नाही सके जी." हो का? बया पाय 8 तिरी 24, 8 थ्री जा 24 उरलं किती सर? 12 तर 8च्या पाड्यात येतच नाही. बया 12 नाही येत. 8 वन जा 8 किती उरलं रे बाळा? किती उरलं? किती उरलं सांग? देख बच्चा काही नाही आहे याच्यामध्ये. आता किती उरलं रे इथे? 4 ओके. त्यानंतर काय? मग हा छोटा झाला तर याला पॉइंट देऊन मोठं करायचं. म्हणजे किती? 8 हा पॉइंट लक्षात ठेवायचा. 8 5 जा 40 बच्चा. फास्टमध्ये करता आला पाहिजे तुम्हाला हा काय? तर 31.5 आणि मल्टिपल काय म्हणजे मल्टिपल काय करतो आपण? जनरली मी काय सांगितलं होतं? 3 झिरो. किती झिरो? 3 झिरो मी लावायचं असं म्हटलं होतं. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं. बघा इथे जनरली मुलं कन्फ्यूज होतात. मी हा जरा किचकट प्रश्न घेऊन घेतला तुमच्यासाठी. चला छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवायचं गुणाकार करत असताना जर पॉइंट डेसिमल नंबरला आपण जेव्हा याच्याबद्दल मी सांगून देणार जेव्हा आपलं डेसिमल नंबर जेव्हा स्टार्ट होणार ना, डेसिमल नंबरचे ऑपरेशन्स, डेसिमल नंबरचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन त्यामध्ये हे सगळ्या काही गोष्टी येतील. पण आता जरा ज्यांना माहिती आहे थोडाफार प्रॉपरली त्याच्याबद्दल मी थोडंफार सांगतोय. काय? की जितके शून्य असतात तितकंच पॉइंट काय असतोय समोर जात असतोय. बरोबर आहे? आता इथे एकच आहे. इथे किती आहेत शून्य? 3. तुम्हाला काय करावं लागेल 315 पण 3 अंक तर आहेत नाही. तर बनवा म्हणजे काय? बनवलं. म्हणजे याचं उत्तर 31500. क्लिअर झालं का रे बाळा? बरं एक नॉर्मल एक्झाम्पल घेतोय मी जे खरंच 8 ने डिव्हाईड होतंय. चला यामध्ये हा लक बाय चान्स जरा काय म्हणता येणार, जरा अजीबच एक प्रश्न आला. ठीक आहे. तरी पण काही घाबरायची गरज नाही रे त्याला. बघ, एक एक्झाम्पल घेतो जे 8 ने डिव्हाईड होते प्रॉपर. ठीक आहे. पाय काय कोणतं घेऊ, कोणतं घेऊ? हां, 512 इंटू अगर सपोज मला 125 करायचा आहे. कशाला टेन्शन घ्यायचे मी? 125 न गुणाकार करत बसते. अरे बाबा, बाबा, बाबा! किती दिमाग खराब होईल रे. त्याच्यापेक्षा काय, त्या 512 ला 8 ने डिव्हाईड करा. अरे 512 ला 8 ने डिव्हाईड करा. हे तर खूप सोपं आहे ना. माहिती आहे ना आपल्याला 8 8 64 म्हणजे सीधा-सीधा काय
या 5 से 12ला जेव्हा तुम्ही 8ने डिवाइड कराल फटसे किती 8 8 8 जा सॉरी 8 6 जा 48 होता है ना मतलब 6 आणि हा 4 ठीक आहे आणि डायरेक्टली 3 शून्य लावून टाका खत्तम उत्तर झालं तुमचं. आता ते तितकं तुमचं डिव्हिजन खूप फास्ट पाहिजे बघा 5 से 12ला 8ने डिवाइड करणे म्हणजे काय 8 6 8 जा 48 ठीक आहे बाळा मग काय 32 तर 8 च 32 ठीक आहे म्हणजे 64 आलं तर ते तितकं तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्हाला खूप सोपं जातं ओके आता बघा बरं अजून एक एक्झाम्पल देतोय मी जर मी तुम्हाला म्हटलं बघ काय की 8 8 8 हे दिमाग खराब 125 सोबत गुणाकार करणे कोण आणि असतात बरं परीक्षेमध्ये असे प्रश्न असतात काय कराल रे 125 ने गुणाकार करण्यात 125 ने गुणाकार करण्यात टाइमपास नाही करायचं काय करायचं फटाक से 8 ने डिवाइड करा 8 8 8 ला 8 ने डिवाइड करणं खूप कठीण आहे का एका 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 आणि 3 शून्य लावून टाका खतम तुमचं उत्तर बघून घ्याल तुम्हाला उत्तर पक्क राहिलं ठीक आहे ठीक आहे बाळा तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतोय है ना आता यावर मी तुम्हाला होमवर्क देऊन देतोय है ना बाकीच्या आपण उद्याला अभ्यास करूया नाही तर मी एक अजून अजून एक एक ट्रिक राहिली मला वाटते 11ची ट्रिक राहिली आहे ना बघा 11ची ट्रिक बहुतेक मुलांना माहिती आहे पण त्याच्यामध्ये ऍडव्हान्स व्हर्जन बघा त्याचाही थोडासा ऍडव्हान्स व्हर्जन मी आता तुम्हाला सांगतोय है ना 11 मतलब सीधा सीधा मैं बोल दूं मल्टिपल ऑफ 11 याची ट्रिक बघा थोडा ऍडव्हान्स व्हर्जन आहे मी पुन्हा सांगतोय 11चा गुणाकार सीधा सीधा ठीक आहे हा लक्षात ठेवायचं याचा एक नोट लिहूनच ठेवून द्या तुमच्याकडे काय लिहून ठेवायचं की ज्या संख्येसोबत तुम्हाला 11चा गुणाकार करणे मतलब जिस नंबर के साथ आपको 11 का मल्टीपल करना ठीक आहे तर त्या संख्येच्या सुरुवातीला आणि शेवटी शून्य लावून टाकायचं बस आणि काय करायचं ते सांगतोय बघा बघा आता जर मी तुम्हाला म्हटलं 11 गुणीला 11 करायचं तुम्हाला तर माहित है सर 11चा हालांकि वैसे तो आपको पता है 121 इसका आंसर है 11चा स्क्वेअर असतो बरोबर आहे तर याचं काय आता जर मला ट्रिकने करायचं आहे तर मी काय म्हटलं ज्या संख्येला 11ने गुणाकार करायचा 11ला 11ने गुणाकार करायचा आहे ना त्या संख्येच्या शेवटी आणि आधी बस म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी एक एक शून्य लावून टाक आणि मग बेरीज करणे शेवटून म्हणजे शून्य आणि एक किती तर एक मग एक आणि एक किती दोन आणि एक आणि शून्य किती एक झालं तुमचं उत्तर अरे हो रे असंच आहे बघा आता तुला करून बघा तुम्ही स्वतःच करून बघा 12 गुणीला 11 मला जर करायचं आहे ज्या मी काय म्हटलं माझा नियम काय आहे ज्या संख्येला 11ने गुणाकार करणे आहे त्या संख्येच्या शेवटी एक शून्य आणि सुरुवातीला एक शून्य आणि मग बेरीज करत पहा शेवटून बस शून्य आणि दोन किती तर दोन दोन आणि एक किती तीन ठीक आहे आणि एक आणि शून्य किती एक म्हणजे 132 तुमचा उत्तर खतम अरे हो रे बघा 16 इंटू 11 करून बघा ना तुम्हाला सोपं वाटेल बघा 16 ला 16च्या शेवटी आणि आधी म्हणजे काय 0 6 6 6 1 7 1 0 1 176 मोठाले मोठाले प्रश्न सॉल्व्ह करू शकता तुम्ही बघा बरं एक अजून थोडासा वेगळंच घेऊ मोठं घेऊ आता 332 गुणीला 11 करायचं काय करायचं त्या 332च्या शेवटी पण शून्य आधी पण शून्य म्हणजे काय शून्य दोन 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 तीन 5 तीन आणि 3 6 तीन आणि शून्य 3 बघा करून बघा कॅल्क्युलेटरच्या कॅल्क्युलेटरमध्ये टाईप करायला तरी तुम्हाला वेळ लागेल पण हा उत्तर अपाकसे येणार 11ची ट्रिक आहे रे हे जर तुम्हाला ही ट्रिक समजली ना एक काम करायचं दुसऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतः खूप छान बनता हे लक्षात ठेवा कुठली पण गोष्ट स्वतःपर्यंत नाही ठेवायची कोणी असेल ना त्याला समजावून सांगायचं ना रे ते समजावून सांगताना त्याला तर कळेल की नाही कळेल त्या नंतरचा प्रश्न पण ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना समजावून सांगता ते सांगत असताना तुम्ही जे बनता ना तुम्ही स्वतः जे बनता ते खूप क्लास बनता हे लक्षात ठेव ओके चला बघा रे बाळा हा झाला अजून अजून एक एक्झाम्पल एक दोन एक्झाम्पल घेऊन घेऊ म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होणार 788 ला आता याला गुणाकार करायला किती वेळ लागेल का बहुत वेळ लागेल ना काही नाही 788 ला शेवटी शून्य आधी शून्य 08 8 8 आणि 8 आता बघा आता जनरली इथे जे दोन फेऱ्या असतात ना त्याला एक फेरी करायचं माहिती आहे ना तुम्हाला एक कॅरी करत असतो आपण 8 आणि 8 16चे 6 लिहायच्या आणि एक समोर घेऊन टाकायचं ठीक आहे 8 आणि 8 16 झाले होते मग 8 आणि पुन्हा 8
16चे 6 आणि 1 कॅरी म्हणजे किती? 7 आणि 1 8. समजला का? 8 6 6 8. जर असं नसेल समजलं तर कालचं बॅलन्सिंग पद्धत माहिती आहे ना तुम्हाला? त्या पद्धतीने पण करू शकता जर असं डायरेक्ट नाही करायचं आहे तर काय? 0 8 8 आणि याला कधी पण एक फेरीमध्ये 2 फेरी लिहितात. लिहितात असं मग 8 आणि 8 डायरेक्ट 16. मग 8 आणि 7 15 आणि तो 7 आणि 0 किती? 0 7 तर तो माहीतच आहे तुम्हाला. त्याचं काही टेन्शनच नाही. चला 8 जसंच्या तसं. 0 आणि 6 6 आणि मग त्याच्यानंतर 5 आणि 1 6 आणि 7 आणि 1 8. 8 असं हे उत्तर आलं. मर्जी तुमची बॅलन्सिंगनी करा किंवा एक-एक कॅरी घेऊन करा. मर्जी तुमची रे बाळा. मी काही बोलत नाही. ओके. चला एक अजून एक्झाम्पल सांगून देतो 2 म्हणजे 2 एक्झाम्पल सांगतो म्हणजे मग तुम्हाला डायरेक्टली होमवर्क द्यायला मला बरं होणार. 262 ला 11 ने गुणाकार करणे. लावा दिमागामध्येच काय कराल? शेवटी 0 फटाकसे आणि आधी 0. 0 2 2 2 6 8 6 2 8 0 2 2 2008 चे 82. किती वेळ लागत आहे? तुम्ही स्वतः बघा प्रॉपरली. आणि शेवट करतोय मी 7825 गुणीला 11 जर मला करायचं असेल, तर बघा शेवटी 0 लावा 7825 च्या शेवटी आणि आधी पण. आणि आता काय बेरीज करणे 055 आता बघा 055 ला याला असं लिहा आणि मग 52 7 याला पण असं लिहा आणि त्याच्यानंतर 8 आणि 7 हा किती होतात 15 आणि हा 0 आणि 7 0 7च होतात. बरोबर आहे? तर चला आता काय 5 जसाच्या तसा. 0 आणि 7 7 5 आणि 0 5 7 आणि 1 8 7 आणि 1 8 झाला तरी 8 5 7 5 हा तुमचा उत्तर राहणार. कुछ तो गड़बड़ हुई है ऐसा लग रहा है दया मेरे को. कुछ तो गड़बड़ हुई क्या? 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. कुछ तो गड़बड़ किया मैंने. 1 मिनिट, 1 मिनिट. कुछ तो गड़बड़ किया है कहीं ना कहीं. ठीक आहे. बघ 0 5 0 बरोबर झाला 5 अन् 2 7 7 ला 0 7 लिहायला लागतो. 8 अन् 2 इथे मला 10 लिहायला पाहिजे होतं. ते गडबड केलं. ठीक आहे. असं शेवटून ॲडिशन करत जायचं 0 5 0 5 ठीक आहे. त्याच्यानंतर 5 2 7 7 होतात पण 7 एकेरी स्वरूपामध्ये आहे त्याला 2च्या स्वरूपात लिहायचं असते हां. मग 2 आणि 8 10 होतात. मग 8 आणि 7 15 मी इथे 10 नव्हतं लिहिलं मगाशी. म्हणून मला 8लाच गलत झालं काहीतरी 0 7 0 7 ठीक आहे. चला 5 जसंच्या तसं. मग 7 आणि 0 7 मग 0 आणि 0 0 5 आणि 1 6 7 आणि 1 8 पहा हा तुमचा उत्तर रे बाळा 8 6 0 7 5 ठीक है। हालांकि अगर सपोज उसको वही के वही अगर सपोज आप सॉल्व करते ना तो और फास्ट होता था बच्चा इतना ये बैलेंस करने की आपको जरूरत नहीं पड़ती थी ठीक है। तर चला शेवटी शेवटी मी तुम्हाला होमवर्क देतोय मला सगळ्या मुलांनी उद्याला दाखवावे ठीक आहे है ना तर बघा काय म्हणतोय रे बाळा मी चल 24 गुणीला 5 फटाक से हा त्याच्यानंतर 1 से चला 12 गुणीला ते तो माहितीच आहे तुम्हाला ठीक आहे हा मी सांगितलंच होतं 500 गुणीला 5 हा तर डायरेक्टच करू शकता तुम्ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये ठीक आहे आणि 124 गुणीला 5 करायचं होतं ठीक आहे याचे 3 प्रश्न झाले दुसऱ्याचे देतोय मी 24 गुणीला 25 ठीक आहे लावा दिमाग ओके त्याच्यानंतर 64 गुणीला 25 लावा दिमाग त्याच्यानंतर काय देऊ रे बाळा तुम्हाला 112 गुणीला 25 लावा दिमाग ठीक आहे त्यानंतर तिसरा प्रश्न तिसरा प्रकार आपण अभ्यास केलं होतं काय रे तर 2156 इंटू 125 लावा दिमाग होतोय ठीक आहे प्रयत्न करा आपोआप 100% होणार आहे ठीक आहे आणि जर मी तुम्हाला म्हटलं रे बाळा 2 5 डबल ट्रिपल 0 गुणीला 125 लावा दिमाग ठीक आहे जर मी अजून तुम्हाला म्हटलं 3 5 3 5 3 5 3 5 5 6 125 लावा ओके चला त्याचं उत्तर मी सांगणार भले उद्याला तुम्हाला आणि नेक्स्ट अजून तुम्हाला आता चौथ्या प्रकाराचे होमवर्क हे होमवर्क आहे बरं बाळा चल मग त्याच्यानंतर अजून एक प्रश्न बघा जर मी म्हटलं तुम्हाला 1 2 1 गुणीला 11 जर मी तुम्हाला म्हटलं 1 3 5 6 गुणीला 11 जर मी तुम्हाला म्हटलं 5 6 7 8 गुणीला 11 बस
याचं उत्तर मला पाहिजे उद्याला. आय होप तुम्हाला हे सगळ्या सांगितलेल्या गोष्टी समजल्या असणार, है ना? उद्याला आपण अजून नवीन वैदिक मॅथ्सचं कॅल्क्युलेशन्सवर खूप छान पद्धतीने डिस्कस करूया. तेव्हापर्यंत खूप खुश राहा, खूप छान अभ्यास करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच बघा. बाय बाय.